29 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संरक्षण समिती राळेगावच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। या हल्ल्यातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 20 सप्टेंबर रोजी G24 ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला आहे आणि या हल्ल्यात ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला आघात आहे असे निवेदनात म्हटलंय। या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालंय आणि या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात असे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस धोरण जाहीर करावे आणि प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार संरक्षणासाठी विशेष असं सेल स्थापन करावं अशा मागण्या निवेदनात करण्यात आले आहे। समाजातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याचं महत्त्वाचं कार्य पत्रकारितेमुळे होत असतं। मात्र अलीकडच्या काळात पत्रकारांच्या सुरक्षिततेचाच प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे। या अमानुष घटनेचा आम्ही पत्रकार संरक्षण समिती संघाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व जिल्हा सहसचिव कविता धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण समिती संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय। पत्रकारांवर हल्ला करणं म्हणजे लोकशाहीच्या पायावर आघात करण्यासारखं आहे। त्यामुळे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अत्यावश्यक आहे आणि जेणेकरून भविष्यात कोणीही पत्रकारांवर हल्ला करण्याचं धाडस करणार नाही। यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा सहसचिव कविता धुर्वे, तालुका उपाध्यक्ष कैलास कोडापे, सचिव जितेंद्र कोडे, नरेश राऊत, लोकेश दिवे उपस्थित होते। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।